येणारं एकच उत्पन्न जे ऊसाचं आहे ते म्हणजे ऊसाचं बिल, ते सुद्धा जर वेळेवर मिळत नसेल तर तो शेतकरी ना ज्या वित्तीय संस्थांकडनं पैसे घेतो, खास करून जिल्हा बँक, तर त्याला एका दिवसाचं पण व्याज सोडत नाही. आणि त्याच जिल्हा बँकेमधले संचालक हे सगळे त्या जिल्ह्यातले साखर कारखानदार आहेत, ते मात्र त्याचे शेतकऱ्यांचे पैसे फुकट वापरतात. कायदा आहे 14 दिवसांचा 15% व्याजाचा, अक्षरशः त्याला किराई टोपली आहे. आता माझं म्हणणं आहे कलेक्टरला की दरवर्षी शेतकऱ्यांचे लाखो शेतकऱ्यांची उपजीविका असलेलं जर पीक कुठलं आहे तर ते म्हणजे ऊस पीक आहे. आणि त्या ऊस पिकाचे पैसे जर ते मिळतात की नाही मिळतात याच्यासाठी एक रिपोर्ट बनतो, तो म्हणजे FRPचा रिपोर्ट. त्या FRPच्या रिपोर्टप्रमाणे जे कारखानदार पैसे देत नाही, समजा आपल्या जिल्ह्यात 17 कारखाने, त्यात खाजगी आणि सार्वजनिक आपले जे शेतकऱ्यांच्या मालकीचे, ते मिळून जे FRP रिपोर्ट मिळतो ते कलेक्टरांना पण वर्ग होतो. कलेक्टर स्वतःहून RRC कधी करणार? शेतकऱ्यांच्या पैशांवरती जे काही हे लोक बसून संस्था चालवतात, सगळ्या गोष्टी चालवतात, शेतकऱ्यांच्या पैशांसाठी तक्रार करायची वेळ काय येते? शेतकऱ्यांसाठी तक्रार करायला इथे 2 ऑफिस आहेत शुगरची आणि 17 कारखाने. आम्ही त्यांना पिरियॉडिकली विचारलं की शेतकऱ्यांच्या पैशांच्या वसुली संदर्भात तुम्ही कळवलं आहे का कलेक्टरना? ते बोलले आम्ही वेळोवेळी आम्ही सगळ्यांना आम्ही कळवत असतो, पण शेतकऱ्यांसाठी कुणी संघटितपणे प्रयत्न करत नाही. शेतकरी संघटनांमध्ये वेगवेगळे विचारधारेची लोक आहेत, प्रत्येकाचे अग्रक्रम वेगळे, पण ऊस बिलासाठी आता आम्ही सगळ्यांना एकत्र आणणार आहोत, सगळे राजकीय पक्ष एकत्र आणणार आहोत. त्यात सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचेच फक्त नेतृत्व आहेत का पृथ्वीराज बाबा? तर नाही, साताऱ्यातले भूमिपुत्र आहेत, पश्चिम महाराष्ट्रातलं एक नामांकित नाव आहे ते, आणि त्याच्यामध्ये विश्वासार्थ आहे. तर मग आम्ही पृथ्वीराज बाबांना 1 तारखेला आम्ही निवेदन देऊ की जिल्ह्यातील सर्व 17 कारखान्यांचे RRC प्रमाणे जर बिल अदा नसतील झाली तर कलेक्टरांना तुम्ही तुमच्या नावाचं माजी मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यावं की माझ्या जिल्ह्यात जर शेतकऱ्यांना मी न्याय देऊ शकत नसेल तर मग महाराष्ट्राचं काय? त्याच्यामध्ये आता या सर्व गोष्टींमध्ये आम्ही जवळजवळ काही बेसिक माहिती गोळा केली तर सगळ्यामध्ये जे रेड कारखाने आहेत त्यांनी 50% पण कमी भुगतान केलं आहे शेतकऱ्यांच्या बिलाचं. त्याच्यामध्ये सगळ्यात पारंपरिक जुना कारखाना नामांकित तो म्हणजे किसन मिल, ज्याच्यामध्ये 32%च फक्त FRP दिला गेला आहे. म्हणजे 1/3 लोकांनाच फक्त पैसे भेटले, 2/3 लोकांना त्याच्यात पैसे भेटलेले नाहीत. आज आमची पुढची अडचण अशी आहे, जी आम्ही आता जिल्हा बँकेच्या बाबतीमध्ये आम्ही रेज करणार आहे, की महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना बऱ्याचशा योजना देऊन गेल्या. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी आहे पीक कर्ज सवलत योजना. आता तो शेतकरी थकीत राहणार आहे का? कारण त्याला कारखान्याने पैसे दिलेले नाहीत, पण बँका त्याच्याकडून वसूल करून त्याला थकबाकीदार घोषित करतील. पण त्याला तो जो प्रोत्साहनपरचा जो लाभ मिळाला पाहिजे 50,000चा, जो नियमित शेतकऱ्याचा जर पैसे वर्ग झाले असते त्याच्या खात्यावर, तर ते 50,000च्या लाभापासून तो वंचित राहणार आहे. कुणाच्या चुकीमुळे? तर कारखानदारांच्या चुकीमुळे आणि प्रशासनाच्या चुकीमुळे. आज आम्ही मागणी करणार आहे 31 मार्चला जे कारखान्यांची FRP थकीत आहे त्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफीमध्ये बसवा, एवढी आमची मागणी आहे. तुम्ही पैसे डिले केले ना, 31 मार्चला तो थकीत राहिला, तो 15 सप्टेंबरपर्यंत जे काही शासनाने डेडलाईन केली आहे 25 सप्टेंबरपर्यंत थकीत असलेले, मग आम्ही त्याच्यामध्ये कारखान्याकडनं पण थकीत असलेले जे शेतकरी आहेत ना त्यांनाही ॲड करायची मागणी करणार आहेत की बाबा हे कारखान्याच्या चुकांमुळे किंवा कारखान्यांच्या कंगालीमुळे जर हे राहिले असतील तर या शेतकऱ्यांना पण तुम्ही शासकीय योजनेपासून वंचित ठेवू नाही. त्याच माझं खास आमचा रोष आहे तो म्हणजे जिल्हा बँकेमध्ये संचालक असलेल्या लोकांचा. शिवेंद्र भोसलेंच्या विचाराने कारखाना चालतो किसन अजिंक्यताराची पण 15 मार्चची जवळजवळ FRP 67% आहे, म्हणजे 33% पैसे बाकी आहेत. आता हे सत्ताधारी आहेत, यांच्यावरती जबाबदारी आहे कायद्यांच्या अंमलबजावणीची, ते करत नाही. किसनवीर आजारी कारखाना आहे की काय कारखाना, ते सभासदांना काही त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. तुम्ही त्याच्या पैशांची गॅरंटी घेऊन तुम्ही त्याला पैसे उचलून तुम्ही दिले पाहिजे. त्याच्यामुळे जवळजवळ जिल्ह्याच्या 17 साखर कारखान्यांकडनं हे 31 मार्चला आम्ही फायनल लिस्ट घेणार आहोत की कुठल्या कारखान्यांची किती FRP थकीत आहे, आणि त्या हिशोबाप्रमाणे आम्ही RRCची कारवाई ताबडतोब चालू करण्यासाठी कलेक्टरला निवेदन देणार. धन्यवाद. ही थकबाकी दरवर्षी असते का याच वर्षी? दरवर्षी साखर कारखान्यांना सवय झाली आहे की शेतकरी आवाज उचलत नाही. त्यांची एक संघटित टोळी ह्या साखर कारखान्यांची गावागावांमध्ये सक्रिय असते. ते त्यांच्या पक्षांसाठी काम करणारे, त्या संचालकांसाठी काम करणाऱ्या लोकांची बिलं गुपचूप काढून देतात. पण इथे साताऱ्यामध्ये 2 साखरेचे कार्यालय आहेत, साखर कार्यालय, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी लेखी तक्रार करायची, 7 दिवसात त्याला पैसे द्यायची जबाबदारी ते साखर कार्यालयाची. पण त्याबाबत कुठल्याही शेतकरी संघटनेमार्फत जागरूकता होत नाही, कुठल्याही शासकीय कार्यालयामार्फत जागरूकता होत नाही. म्हणून आम्ही आता कलेक्टरना ठरवलं आहे की तुम्ही आता ह्या RRCच्या ज्या कारवाई आहेत ना, या साखर आयुक्त कार्यालयामार्फत राबवायच्या. त्यासाठी आम्ही एक इंटिग्रेटेड मीटिंग लवकरच कलेक्टरांबरोबर लावणार आहोत. मी वसीम मकबूल इनामदार, सातारा जिल्हा किसान काँग्रेस कार्याध्यक्ष. आज सातारा जिल्ह्यातला माझा शेतकरी वाऱ्यावर आहे. 1.5 ते 2 महिने झाले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस कारखान्याला गेलेले आहेत. अद्याप ऊस कारखान्यानं कोणत्याही शेतकऱ्यांचे बिलं दिलेली नाहीत. कारखानदारांचे
तिजोरी भरलेली आहे, मात्र माझ्या शेतकऱ्यांच्या चुलीमध्ये पाणी घालण्याचं काम कारखानदार करत आहे. तुमच्या माध्यमातून मला फक्त एवढं सांगायचं आहे की कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे की शेतकऱ्यांचं 14 दिवसामध्ये ऊस बिल अदा करा, अन्यथा 15% व्याजाप्रमाणे ते तुम्हाला लागू करून अदा करण्यात येईल असं तरतूद असून हे फक्त कायदा कागदावर सीमित राहणार आहे का? येणाऱ्या 1 एप्रिलला आपण इथं ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जनसुनावणी घेणार आहोत. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या माध्यमातून आपण काँग्रेस सातारा भवन येथे जनसुनावणी घेणार आहोत. 11 ते 3 या दरम्यानमध्ये शेतकऱ्यांची सर्व प्रकारची तक्रार आम्ही दखल घेऊन लवकरच काँग्रेस पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या सोबत रस्त्यावर उतरेल आणि तीव्र आंदोलन करेल. न्याय हक्क मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. बरेच एक कारखान्याचं नाव घेऊन त्या कारखान्याला मला काही मोठं करायचं नाही. महत्त्वाचं हे सगळेजण एकत्र संयुक्त म्हणतोय का नाही, हे संयुक्त हे लोकांनी दरोडा घातलेला आहे. आज मी तुम्हाला सांगतो की शुगर ॲक्ट 1966 अनुसार 14 दिवसामध्ये तुम्ही जर शेतकऱ्यांना ऊस बिल अदा केला नाही तर 15% व्याजाप्रमाणे तुम्हाला द्यायला लागेल. आज 2 महिने झाले तरी शेतकऱ्यांचे ऊस बिल अदा करण्यात आलेले नाही. तर एकमेव असा कारखाना मी काही सांगू शकत नाही. हे संयुक्त हे सगळ्या कारखान्यांनी संयुक्तपणे हे शेतकऱ्यांची लूट चालवलेली आहे. तुमच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही माहिती पोचली तर कमीत कमी 1000 ते 1500 शेतकरी निश्चित येणार. आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या माध्यमातून त्यांच्या अध्यक्षतेखाली हे सगळं संयुक्त आम्ही जनसुनावणी आम्ही घेणार आहोत. आणि त्या माध्यमातून फक्त निवेदन देणार नाही, आता काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.